आणि यापुढची वादावादी झाली, खडाजंगी झाली ती मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरनं। मंत्री नितेश राणे आणि आमदार अमीन पटेल या दोघांमध्ये चांगलीच जुंपल्याचं चित्र मुस्लिम आरक्षणावरनं पाहायला मिळालं। धर्माच्या आधारे आरक्षण दिलं जाऊ शकत नाही असा मुद्दा नितेश राणेंनी मांडला। त्याला अमीन पटेल यांनी सुद्धा उत्तर दिलं। विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अमीन पटेल यांनी अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक सवलतींचा मुद्दा मांडला। यावर उत्तर देताना प्रभारी मंत्री झिरवळांनी उच्च न्यायालयाचा अवमान न करता आरक्षण देण्याबाबत विचार केला जाईल आणि महामंडळांच्या बाबतीतही निर्णय घेतला जाईल असं उत्तर दिलं। मात्र विरोधक चुकीची माहिती देऊन मंत्र्यांच्या तोंडातनं चुकीचं उत्तर काढून घेत असल्याचा हल्लाबोल करत नितेश राणेंनी तीव्र आक्षेप नोंदवला। आरक्षण दे नहीं सकते। अरे बाबा दिया तो मगर खारिज किया ना, काय को गलत बोल रहे हैं उनके मुंह से, उनके मुंह से धर्म के आधार, जात के आधार। आप मुस्लिम समाज के अंतर्गत जात पे मांगिए ना। बसा, मुस्लिम समाज के अंतर्गत अध्यक्ष साहेब कास्टच्या अगोदर मागू शकतात, धर्माच्या आधारे नाही देऊ शकत अध्यक्ष महोदय, म्हणून तर नाही दिलेलं ना। धर्म के नाम पे हम रिजर्वेशन नहीं मांगते। जो रिजर्वेशन नारायण राणे कमेटी ने दिया था, SBCA, सोशली इकोनॉमिक बैकवर्ड जो अल्पसंख्यक के लोग हैं उनको ये रिजर्वेशन मिलना चाहिए। ये राणे समिति ने दिया था। हम जात के नाम पे, हम धर्म के नाम पे रिजर्वेशन नहीं मांगते। जो बैकवर्ड है, जो आर्थिक दुर्बल है, उसको रिजर्वेशन देना चाहिए। अध्यक्ष महोदय, ये मांग है। ओबीसी मध्ये सुद्धा मुस्लिम समाजातले जे घटक आहेत, मग मनियार असतील, कुरेशी असतील, नजाफत, हे सगळे जे आहेत यांचा समावेश आहे। आणि ओबीसींना जे फायदे मिळत आहेत तेच फायदे, उदाहरणार्थ मनियार म्हणजे कासाहार असेल, कुरेशी म्हणजे खाटाक, तर ते जे आहेत ही सगळी मंडळी जी आहेत त्याच्यामध्ये आहेत। आणि जे ओबीसी समाजाला जे काही फायदे मिळतात ते सगळे फायदे जे आहेत त्यांना सुद्धा मिळतात।